रामकृष्ण हरी माऊली. आज गुरुवार होता आणि आम्ही श्री सीताराम महाराजांचं दर्शन घ्यायला खर्डीमध्ये गेलो होतो. आणि तिथे जाऊन असं हार घ्यायला लागलो होतं बघा. एक हनुमंताला आणि एक श्री सीताराम महाराजांच्या मूर्तीला हार घ्यायचा होता आणि 2 हार असं आम्ही घेतलं होतं आणि दर्शनासाठी पुढे निघालो होतो. कधी कधी आयुष्यात शब्द कमी पडतात, कारण काही क्षण फक्त अनुभवायचे असतात. आजचा दिवस तसाच होता. मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळीच शांती मिळाली. गर्दी होती, भक्ती होती, त्या सगळ्यातून पण मन एकदम शांत झालं होतं. आणि इथे समोर बघा हनुमंताचं मंदिर आहे आणि तिथे देखील भक्तांची गर्दी होती दर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही देखील सीताराम महाराजांच्या समाधीचं छान दर्शन घेतलं होतं. आणि इकडे बघा राम लक्ष्मण सीतेचं देखील मंदिर आहे आणि तिथं पप्पा दर्शन घेत होते बघा. गुरुवार हा आपला श्री स्वामी समर्थाचा सीताराम महाराजांचा असतो आणि सीताराम महाराज हे माझे गुरु आहेत. त्यामुळे आम्ही गुरुवारी सीताराम महाराजांचं दर्शन घ्यायला जातोच. आणि आजही तसंच दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. असं दर्शन मिळायला पण खूप मोठं भाग्य लागतं. अजून एवढी जास्त गर्दी नव्हती, कारण आरतीची वेळ झाली नव्हती. 12 वाजता आरती असते आणि आरतीची तयारी चालू होती, त्याच्यामुळे जास्त गर्दी झालेली नव्हती. तरी पण भक्त खूप आले होते. आरतीच्या अगोदर जे दर्शन घेऊन जात आहेत ते बसले होते मंदिरासमोर. खर्डीमध्ये भक्तांची एवढी गर्दी होण्याचं कारण असं आहे, कारण की तिथं श्री सीताराम महाराजांची जिवंत समाधी आहे. त्यांनी जिवंत समाधी घेतली होती आणि बघा भक्तांची किती गर्दी आहे. आरती व्हायच्या अगोदरच एवढे भक्त येऊन बसलेत, तर मग आरतीला किती येत असतील बघा. आरतीची वेळ अजून झालेली नव्हती. खर्डीतली ती सकाळ, मंदिरातला धूप, उदबत्त्यांचा सुगंध, घंट्यांचा आवाज, भक्तांच्या चेहऱ्यावरचा विश्वास, या सगळ्यात मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि हा व्हिडिओ फक्त दर्शनाचा नाही, तर त्या दिव्य शांततेचा आणि भक्तीच्या भावनेचा एक छोटासा अनुभव आहे. आणि इथं बघा महाराजांची समाधी आहे. भक्तांची गर्दी पण आहे दर्शन घेण्यासाठी. आणि हे आपलं खर्डीमधलं श्री सीताराम महाराजांचं मंदिर आहे बघा. आतमध्ये समाधी दिसते. हारांनी पूर्ण समाधीला छान असं सजवलं होतं. आणि महाराजांची 12 वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो. आणि मी आणि माझं पप्पा बघा दर्शन करून असं बसलो होतो, कारण की मंदिरात गेल्यावर दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ बसायचं असतं आणि म्हणूनच आम्ही बसलो होतो. आणि समोरच आमच्या महाराजांची समाधी दिसत होती बघा. महाराजांच्या समाधीच्या समोरच आम्ही बसलो होतो, त्यामुळे अजूनच दर्शन छान झालं होतं. आज माझी आई तर दर्शनासाठी आली नव्हती. मी आणि माझं पप्पा दर्शनाला गेलतो आणि दर्शन देखील आमचं छान झालं. सकाळ सकाळी गेल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. 12ला आरती चालू झाल्यानंतर जास्त गर्दी होते तिथं. माझ्या मम्मीचं गुरु श्री सीताराम महाराजच आहेत, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गुरुवारीच खर्डीला जाऊन सीताराम महाराजांचं दर्शन घेत असतो. कधी कधी आपण खूप थकतो, जगापासून, लोकांपासून, परिस्थितीपासून, पण अशा पवित्र ठिकाणी गेल्यावर पुन्हा एकदा जगण्याची ताकद मिळते, मनाला आधार मिळतो. आणि छान असं दर्शन करून आम्ही आमच्या घरी निघालो होतो. आणि हे आपलं पंढरपूर आहे बघा.